पीडित विद्यार्थिनीच्या न्यायासाठी ग्रामस्थ आक्रमक। सोमवारी शाळेला टाळे ठोकून बेमुदत गाव बंद। कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर धडकणार जन आक्रोश मोर्चा। हेरवाड येथील हायस्कूलमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अन्याय करणाऱ्या नराधम शिक्षक अजित दिवटे याला तात्काळ अटक करून सेवेतून बडतर्फ करावे या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण गाव पेटून उठले। या प्रकरणातील दोषींवर आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी सोमवारी शाळेला टाळे ठोकून बेमुदत गाव बंद पाळण्यात येणार असून कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या प्रांगणात तीव्र ठिय्या आंदोलन करण्याचा एकमुखी ठराव सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आल्याचं सरपंच रेखा जाधव यांनी सांगितलंय। हेरवाड येथील स्वर्गीय बाळासाहेब माने सांस्कृतिक हॉलमध्ये शनिवारी सकाळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एक विशेष बैठक पार पाडली। बैठकीत उपस्थितांनी संतप्त भावना व्यक्त करत विद्यार्थिनीला न्याय मिळेपर्यंत लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला। पीडित विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा हेरवाड हायस्कूलचा शिक्षक अजित दिवटे याला पाठीशी घालणाऱ्या संस्था चालकांवर आणि मध्यस्थी करणाऱ्यांवर ग्रामस्थांनी जोरदार निशाणा साधला। संबंधित शिक्षकाला तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे। पीडितेच्या कुटुंबावर आर्थिक दबाव आणण्याचा प्रयत्न करणारे शिक्षक, संस्थेचे चेअरमन आणि दमदाटी करणाऱ्या मटका व्यावसायिकावर सह आरोपी म्हणून गुन्हे दाखल करण्यात यावेत। बैठकीत बोलताना सुकुमार पाटील म्हणाले, इतकी गंभीर घटना घडूनही शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप शाळेला भेट दिली नाही किंवा पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबाची विचारपूस केली नाही। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शिक्षण विभागाचे हे वर्तन अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे। यावेळी बोलताना बंडू पाटील म्हणाले, या प्रकरणात कोणतीही राजकीय वा आर्थिक मध्यस्थी खपवून घेतली जाणार नाही। या नराधम शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक जलद न्यायालयात चालवले जावे। तसेच तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील कोणत्याही वकिलाने या आरोपीचं वकीलपत्र घेऊ नये। बैठकीच्या निर्णयानुसार सोमवारी सकाळी ग्रामस्थ एकत्र येत हेरवाड हायस्कूलला टाळे ठोकतील आणि बेमुदत गाव बंद पाळतील। त्यानंतर सर्वपक्षीय अधिकारी, नागरिक आणि महिला कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर महामोर्चा काढून ठिय्या मांडतील। सर्व मागण्या मान्य होऊन आरोपीवर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। या बैठकीत उपसरपंच प्रमोद माळगे, सदस्य अफसर मखानदार, हयातचंद जमादार, बंडू बरगाले, संजय पुजारी, दयानंद पाटील, धनंजय सौदे, सागर वाळके, बंडू मोदी, आसिफ विजापुरे, विशाल जाधव, लियाकत चांद खान यांच्यासह हेरवाडचे ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधींचा पाहत रहा CK24 न्यूज।